ओके, लेट्स स्टार्ट. नेक्स्ट टेस्ट जी होती एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगची, ती होती तुमची डिझाईन ऑफ द. नेक्स्ट जी काही टेस्ट होती ती डिझाईन ऑफ द सीवर अँड सिवरेज सिस्टम आणि त्याचे अपर्टन्सेस. सो ही जी टेस्ट आहे, या टेस्टमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन्स होते. आता ही जी सीवरची टेस्ट आहे यामध्ये काय आहेत, काही क्वेश्चन्स असे आहेत जे क्वेश्चन तुम्हाला नोट्समध्ये वगैरे मिळणार नाही. जनरली तो बिल्डिंग मटेरियल जे आहे त्याचा पण पार्ट येतो, जसं की सॅनिटरीचा पार्ट येतो, ट्रॅप्स वगैरे येतात. बट मी याच्यामध्ये घेतलेलं आहे. का घेतलेलं आहे? कारण आपल्याला ते पण कव्हर करायचं आहे. तुम्ही PWDच्या ज्या सीईएची एक्झाम म्हणतोय मी, आणि जेवढ्या सीईएच्या एक्झाम झाल्या ना त्या एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स होते ते येतील. आपल्याला ते इथेच अनालाइज करायचे. नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी ऍड करून घ्यायच्या आहेत. ओके. सो वन बाय वन क्वेश्चन बघू. टेस्ट दिली ना सगळ्यांनी? टेस्ट दिल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की काही क्वेश्चन्स असे नवीन नवीन दिसत आहेत. तर ते क्वेश्चन्स काय करायचे, त्याचं पूर्ण डिटेल तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये ऍड करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला ह्या जे 1 मार्क 2 मार्कचा एक क्वेश्चन असतो विजाचा डायरेक्ट आन्सर आहे, फॅक्च्युअल डेटा टाईप क्वेश्चन आहे, बट विचारला जातो, ते क्वेश्चन ऍड करून घ्यायचे आणि पुढे चालायचे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ट्रॅप्स आर यूज्ड इन हाऊसहोल्ड ड्रेनेज सिस्टम. हाऊसहोल्ड ड्रेनेज सिस्टम मध्ये ट्रॅप्स कशासाठी यूज केले जातात? म्हणजे एक मिनिट हा, मी दरवाजा बंद करतो. एक्स्ट्रा जे हाऊसहोल्ड ड्रेनेज सिस्टम आहे, त्या हाऊसहोल्ड ड्रेनेज सिस्टम मध्ये काय केलं जातं, कशासाठी ट्रॅप्स यूज केले जातात? सो कमेंट केलेला आहे आन्सर, टू ट्रॅप द सॉलिड वेस्ट. अजून काही आन्सर? प्रसाद सेज प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द fuel gases इन द हाऊस. ओके. याचा आन्सर आहे टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द fuel gases इन द हाऊस. ट्रॅप काय असतात जे तुम्ही बघितलं असेल, हे असे, तुमचा पाईप ज्यावेळेस खाली जातो आणि तो पाईप गेल्यानंतर इथे ट्रॅप असतो, बघितलंय ना तुमच्या WC ला? हा ट्रॅप असतो. आता याच्यामध्ये आपलं एम थोडी असतो सॉलिड वेस्ट ट्रॅप याच्यामध्ये ट्रॅप करतो का? नाही. याच्या उलट ते तर अनहायजेनिक असेल ना याच्यामध्ये सॉलिड वेस्ट ट्रॅप झालं तर हे निघून जातं. एम काय असतो? फोल गॅसेस जे आहेत इकडे असणारे, इकडे जे काही फोल गॅसेस क्रिएट होत असतील तुमच्या सेप्टिक टँक मध्ये असतील किंवा जे काही असेल ते आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून हे ट्रॅप्स यूज केले जातात. हे जे ट्रॅप्स आहेत हे ट्रॅप्स जनरली 3 प्रकारचे ट्रॅप्स असतात. कोणते ट्रॅप असतात? एक असतो पी ट्रॅप, एक असतो क्यू ट्रॅप आणि एक असतो तुमचा यस ट्रॅप. लक्षात ठेवायचे, 3 टाईपचे ट्रॅप असतात. कशावरती असतात ते 3 टाईप? हे 3 टाईप जे असतात ते तुमच्या शेप वरती असतात पाईपच्या. म्हणजे हा जो तुम्हाला दाखवला, हा हॉरिझॉन्टल, हा इथे पी उलटा पी दिसत असेल, हा आहे तुमचा पी ट्रॅप. त्यानंतर एक असतो तुमचा क्यू ट्रॅप. क्यू ट्रॅप कसा असतो? हा असा असेल, असा असेल आणि हे असा असेल. हा असतो तुमचा क्यू ट्रॅप, म्हणजे डबल पाईप जर कन्सिडर केला तर हा क्यू ट्रॅप असतो. आणि यस ट्रॅप कसा असतो? यस ट्रॅप बघा, लक्ष द्या, हा वरती जाऊन हा खाली येईल, हा आहे तुमचा यस ट्रॅप. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, द मीन्स ऑफ ऍसेस ऑफ इन्स्पेक्शन अँड क्लिनिंग ऑफ द सीवर लाईन इज नोन एज. सीवर लाईन क्लीन करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? हे सोपं आहे, हे आन्सर येत असेल तुम्हाला. इन्स्पेक्शन आणि क्लिनिंग करण्यासाठी सीवरचं काय यूज केलं जातं? ओके, व्हेरी गुड. बी, मॅनहोल्स हे यूज केले जातात. जे काही तुमच्या सीवर लाईन आहेत या सीवर लाईनच्या ऍक्सेस करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी मॅनहोल्स काय केले जातात? यूज केले जातात. ठीक आहे सर. मग हे जे मॅनहोल्स आहेत या मॅनहोल्सचं स्पेसिंग वगैरे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे, की IS कोडमध्ये याचं स्पेसिंग वगैरे काय दिलेलं आहे हे नोट्समध्ये आहे, याचे चार्ट आहेत, एवढं डिटेलमध्ये विचारणार नाही. बट मॅनहोल जे आहेत हे मॅनहोल वरती जे कव्हर असतं ते कव्हर सर्क्युलर प्रोव्हाइड केलं जातं. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॅनहोल वरती जे कव्हर असतं ते सर्क्युलर कव्हर प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर एक असतात तुमचे ड्रॉप मॅनहोल. ड्रॉप मॅनहोल केव्हा प्रोव्हाइड करतो आपण? ड्रॉप मॅनहोल केव्हा प्रोव्हाइड करतो? ज्यावेळेस तुमचा वॉटरफॉल जो आहे, सपोज तुमच्या केसमध्ये एक सीवर वरती असणार आहे आणि एक सीवर खाली असेल,
किंवा अशी इथे सिवर असणार आहे. तुम्हाला या दोन सिवर कनेक्ट करायचे आहे. आता ग्राउंड लेवल वेगवेगळे आहेत, दोन सिवर कनेक्ट करायचे आहे. या केसमध्ये काय होतं, मग तुम्ही डायरेक्ट कनेक्शन इस्टॅब्लिश करू शकत नाही. तुम्ही डायरेक्ट कनेक्शन इस्टॅब्लिश या ठिकाणी करता येत नाही, म्हणून ड्रॉप मॅन्युअली प्रोव्हाइड केलं जातं. जनरली ही ड्रॉपची जी हाईट आहे, ही हाईट तुमची 0.5 to 0.6 मीटर पेक्षा ज्यावेळेस जास्त असते, त्या केसमध्ये मोस्टली ड्रॉप मॅनहोल काय केलं जातं, तुमचं प्रेफर केलं जातं. त्यानंतर असतात कॅच बेसिन. कॅच बेसिन कशासाठी प्रोव्हाइड करतो आपण? जे काही तुमचं सिल्ट असेल, त्यानंतर ग्रीस असेल, ऑइल ग्रीस वगैरे येतं, हे सगळं कॅच करण्यासाठी तुमचं कॅच बेसिन काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. जनरेट होणारं जे काही तुमच्या सिवरमध्ये सिल्ट, ग्रीट वगैरे हे जे पार्टिकल्स येतात, इनऑर्गॅनिक पार्टिकल, यांना कॅच करण्यासाठी कॅच बेसिन हे प्रोव्हाइड केलं जातं. लक्षात ठेवा, सिवरच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला फक्त प्रत्येक युनिटचं फंक्शन बेसिक माहिती पाहिजे. त्याच्यावरती याच्या पुढे जाऊन त्याची स्पेसिंग काय आहे यावरती क्वेश्चन येऊ शकतात, बट एवढं डेप्थ मध्ये करायची गरज नाही. कमीत कमी प्रत्येक याचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, ऍटलिस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये काय त्या युनिटचा यूज आहे ही गोष्ट माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन काय आहे? फोर्थ क्वेश्चन इज for providing on an Indian type of the water closet. इंडियन टाइप ऑफ वॉटर क्लोजेट प्रोव्हाइड करण्यासाठी द आरसीसी स्लॅब इन द टॉयलेट पोर्शन. इंडियन टाइपचं वॉटर क्लोजेट ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो, त्यावेळेस टॉयलेट पोर्शन मध्ये असणारे जे आरसीसी स्लॅब असतात, हे आरसीसी स्लॅब त्यांनी विचारलं आहे की शुड बी संक बाय 20 सेंटीमीटर, शुड बी केप्ट बाय 20 सेंटीमीटर, अँड अबव्ह द ऍडजस्टंट पोर्शन शुड बी संक बाय 50 सेंटीमीटर. इट इज नीड नॉट टू बी संक. A should be sunk by 20 centimeter. Nahi, it should be sunk by 50 centimeter, Rajeshri. Okay. It should be sunk by how much? It should be sunk by 50 centimeter. आणि संकन स्लॅब काय असतात? संक स्लॅब काय असतात? जी तुमची जनरल फ्लोअर लेवल असते, या जनरल फ्लोअर लेवलच्या खाली, सपोज ही जनरल फ्लोअर लेवल आहे ना, या जनरल फ्लोअर लेवलच्या खाली काय केले जातात, तुमचे स्लॅब हे प्रोव्हाइड केले जातात. का? कारण संकन स्लॅब यूज करून तुम्हाला काय त्याच्यामध्ये फ्लोरिंग असेल, पाईप्स असतील, हे पाईप्स वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येतात संकन स्लॅबच्या मदतीने. ठीक आहे, मग किती आहे ती लेवल? ही लेवल असणार आहे तुमची 50 सेंटीमीटर. सो फॉर प्रोव्हाइडिंग इंडियन टाइप ऑफ द वॉटर क्लोजेट, आरसीसी स्लॅब जे आहेत, हे आरसीसी स्लॅब शुड इन अ टॉयलेट पोर्शन कितीने संक केले पाहिजे, तुम्ही 50 सेंटीमीटरने संक केले पाहिजे, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, अ ट्रॅप विच ऍडमिट्स द वेस्ट वॉटर फ्रॉम द फ्लोअर्स ऑफ बाथ आणि किचन. बाथ आणि किचनच्या फ्लोअर मधनं जे काही ट्रॅप आहेत ते तुमचं वेस्ट वॉटरला ऍडमिट करतात, त्याला काय म्हणतात? ओके, व्हेरी गुड. त्याला नहानी ट्रॅप असं म्हणतात. काय म्हणतात? नहानी ट्रॅप. हे क्वेश्चन्स तुम्ही बघितलेले असतील बऱ्याचशा एक्झाम मध्ये, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही बघितलेले असतील. हे क्वेश्चन येतात. फक्त एवढं आहे की तुम्हाला हे डायरेक्ट नोट्स किंवा या ठिकाणी मिळणं थोडंसं अवघड असतं. म्हणून काय करायचे, या क्वेश्चनची रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची, की आलेलं काय आहे एक्झामला विचारले ना, तेवढ्या गोष्टी नोट डाऊन तुमच्या नोट्समध्ये लिहून घेत चालायच्या. जसं ट्रॅप विच ऍडमिट वेस्ट वॉटर फ्रॉम द फ्लोअर ऑफ बाथ आणि किचन. बाथरूम आणि किचन यांच्या फ्लोअर मधलं जे वेस्ट वॉटर आहे, जे ज्या ट्रॅपमध्ये कलेक्ट केलं जातं, त्याला नहानी ट्रॅप असं म्हणतात. त्यानंतर जे तुमचं इंटरसेप्टिंग ट्रॅप काय असतं, मग तुमचं वाला हाऊसमधनं येणारं सीवर, हाऊसमधनं येणारं सीवर, आणि म्युन्सिपल सीवर जे आहे, म्युन्सिपल सीवर म्हणजे तुमच्यावाला जे काही सांडपाणी कलेक्ट करणारं, पावसाचं पाणी पडतं, शहरातलं पाणी असेल, हे शहरातलं पाणी कलेक्ट करणारं सीवर, आणि ह्यालाच कनेक्ट असतं तुमचं हाऊस सीवर. मग या म्युन्सिपल सीवर मधले जे फॉल गॅसेस असतील, हे फॉल गॅसेस तुमच्या हाऊस सीवरच्या थ्रू तुमच्या घरापर्यंत पोहोचून नको यायला, यासाठी या दोघांच्या इंटरसेक्शन वरती जे प्रोव्हाइड केलं जातं, जंक्शन वरती जे प्रोव्हाइड केलं जातं, त्याला इंटरसेप्टिंग ट्रॅप असं म्हणतात. त्यानंतर तुमचावाला गली ट्रॅप असतो. गली ट्रॅप काय असतो? गली ट्रॅप जो आहे हा तुमचावाला रूफ वरचं जे पाणी असतं, हे रूफ वरच्या पाण्याच्या जंक्शन, म्हणजे रूफ वरचं पाणी जिथे तुम्ही खालच्या सिवेजला कनेक्ट करतात, त्या ठिकाणी गली ट्रॅप काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर तुमचा एस ट्रॅप, जसं तुम्हाला आता मी दाखवला होता यस ट्रॅप, हा यस ट्रॅप तुमच्यावाल्या जे काही वॉटर आहे, हे सिंकचा टाईप आहे तो, आणि त्याच्या फोल गॅसेस तुमच्या घरामध्ये येऊ देऊ नये म्हणूनच तो एस ट्रॅप देखील यूज केला जातो.
त्यानंतर द मिनिमम डायमीटर ऑफ अन ओपनिंग ऑफ अ मॅनहोल, मॅनहोलच्या ओपनिंगचा मिनिमम डायमीटर किती असला पाहिजे, या गोष्टी ऍड करून घेत चला. याच्यामध्ये काय आता हे बाकीचे ऑप्शन एक्सप्लेन करण्यासारखे नाहीच आहे ना, याच्यात एक्सप्लेन करणार आहे. मॅनहोलच्या ओपनिंगचा मिनिमम डायमीटर शुड बी 50 सेंटीमीटर. किती असला पाहिजे? मॅनहोलची जी ओपनिंग आहे तिच्या ओपनिंगचा मिनिमम डायमीटर शुड बी 50 सेंटीमीटर. द पाइप्स विच इज यूज टू कॅरी द डिस्चार्ज फ्रॉम द सॅनिटरी फिटिंग्स, द पाईप विच इज यूज टू कॅरी द डिस्चार्ज फ्रॉम द सॅनिटरी फिटिंग लाईक बाथरूम आणि किचन. बोला पटकन. बाथरूम आणि किचन मधलं जे सॅनिटरी सिवेज आहे यामधनं पाणी कलेक्ट करण्यासाठी तुम्ही बघितलंय ना ते किचनच्या खाली लावलेला असतो तो पाईप, तुमच्या बेसिनच्या खाली लावलेला असतो पाईप. या पाईपला काय म्हणतात? वेस्ट पाईप असं म्हणतात. तो असा 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 पाईप जो असतो त्याला वेस्ट पाईप असं म्हणतात. आलं लक्षात? वेस्ट पाईप क्लिअर आहे. त्यानंतर सॉइल पाईप. सॉइल पाईप काय असतो? हा पाईप जो असतो हा तुमच्या WC पासून, वॉटर क्लोजेट पासून तुमची सेप्टिक टँक जी आहे, हाऊस होल्ड मध्ये तुम्ही सेप्टिक टँक प्रोव्हाइड केली, तुम्ही बघितलंय ना, तुमच्या वॉटर क्लोजेटच्या बाहेर एक पाईप निघतो आणि तो सेप्टिक टँक पर्यंत कनेक्ट केलेला असतो. हा जो पाईप असतो याला सॉइल पाईप असं म्हणतात. याला काय म्हणतात? सॉइल पाईप. लक्षात ठेवायचं आहे ना. सॉइल पाईप पाईप काय असतो? वॉटर क्लोजेट पासून सेप्टिक टँक पर्यंत जो पाईप असतो त्याला कोणता पाईप म्हणतात? सॉइल पाईप असं म्हणतात. नेक्स्ट असतो तुमचा व्हेंट पाईप. व्हॉट इज अ व्हेंट पाईप देन? व्हेंट पाईप जो आहे हा व्हेंट पाईप तुमचा व्हेंटिलेशनच्या पर्पजसाठी यूज केला जातो. जे फोल गॅसेस आहे हे फोल गॅसेस मध्ये इलिमिनेट करण्यासाठी व्हेंट पाईपचा यूज केला जातो. नेक्स्ट 8 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. अ सीवर विच रिसिव्ह द डिस्चार्ज ऑफ अ नंबर ऑफ हाऊस सीवर इज कॉल्ड ॲज. जी सीवर तुमच्या नंबर ऑफ हाऊसेस मधनं रिचार्ज काय करते? रिसिव्ह करते. या सीवरला काय म्हणतात? सिंपल आहे, तुम्हाला हे सांगितलं आहे, सीवरचं स्ट्रक्चर सांगितलं होतं. या सीवरला म्हटलं जातं तुमची लॅटरल सीवर. कोणती सीवर म्हणतात? लॅटरल सीवर. लॅटरल सीवर कशी असते म्हणजे सीवरची जी डायग्राम बघायला गेलं तर एक तुमच्या हाऊसमधनं कलेक्ट करते ती असते तुमची हाऊसमधनं येणारी सीवर. हाऊस सीवर कनेक्ट होती तुमची लॅटरल सीवरला. ह्या लॅटरल सीवर कलेक्ट होतात ब्रांच सीवरला आणि ह्या ब्रांच सीवर ज्या आहेत ह्या ब्रांच सीवर कनेक्ट होत असतात तुमच्या मेन सीवरला. आणि ही जी मेन सीवर आहे ही मेन सीवर आउटफॉल सीवर मधनं पाणी पुट करते कशामध्ये? तुमच्यावाल्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये. याबद्दल आपलं डिटेल डिस्कशन झालेलं आहे. कोणकोणत्या सीवर असतात? ब्रांच सीवर कलेक्ट करते पाणी. हाऊस होल्ड सीवर कलेक्ट करत असते पाणी लॅटरल सीवरला. लॅटरल सीवर पाणी देते तुमची ब्रांच सीवरला. ब्रांच सीवर देते मेन सीवरला आणि मेन सीवर देत असते तुमची आउटफॉल सीवरला. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, इंटरप्टिंग. अ मॅनहोल इज जनरली प्रोव्हाइडेड ऍट इच. मॅनहोल कुठे प्रोव्हाइड केलं जातं? ऑप्शन बघा. बेंड वरती प्रोव्हाइड केलं जातं, जंक्शन वरती प्रोव्हाइड केलं जातं आणि चेंज ऑफ द ग्रेडियंट जिथे असेल तिथे प्रोव्हाइड केलं जातं. सो ऑल ऑफ द ऑप्शन करेक्ट. येस. सपोज एक सीवर अशी आहे आणि दुसरीकडची सीवर जी आहे ही तुमची सीवर अशी जाणार आहे. याच्या जे काही तुमच्यावाला बेंड आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे त्या ठिकाणी मॅनहोल प्रोव्हाइड केलं जातं. दोन सीवर ज्या आहेत ह्या दोन सीवर जर एकमेकांना कनेक्ट करायच्या आहेत तर या दोन सीवरच्या कनेक्शनच्या ठिकाणी देखील काय केलं जातं? मॅनहोल प्रोव्हाइड केलं जातं. मला सांगा, हा क्वेश्चन येतो बऱ्याच वेळेस. दोन सीवर ज्यावेळेस एकमेकांना कनेक्ट करतो आणि मॅनहोल असेल तर त्या केसमध्ये काय त्यांचा एका लाईन मध्ये ठेवतात? क्राऊन ठेवतात की त्यांचा बॉटम ठेवतात? हा क्वेश्चन आलेला आहे. ज्यावेळेस दोन सीवर एकमेकांना कनेक्ट करतो त्यावेळेस त्यांच्या काय एकमेकांच्या कनेक्शन मध्ये ठेवतात? क्राऊन त्यांच्या कनेक्शन मध्ये ठेवतात. चेंज ऑफ द ग्रेडियंट आत्ताच बघितलं, इथे देखील मॅनहोल प्रोव्हाइड करतो चेंज ऑफ द ग्रेडियंटच्या ठिकाणी, बट त्याला ड्रॉप मॅनहोल असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? ड्रॉप मॅनहोल असं म्हणतात. सो ऑल ऑफ द ऑप्शन्स आर द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. अँटी सिफनेज पाईप इज कनेक्टेड टू. जो अँटी सायफनेज पाईप आहे हा अँटी सायफनेज पाईप कशाला कनेक्ट असतो यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर याचा मला आन्सर असणार आहे टॉप ऑफ द पी ट्रॅप वॉटर सी. म्हणजे तुमचावाला पी टाईपचा वॉटर ट्रॅप जो तुम्हाला मी सांगितला आत्ताच सांगितले, पी टाईप, एस टाईप आणि तुमचावाला काय असतो? पी टाईप, एस टाईप आणि क्यू टाईप. जर पी टाईपचा जो वॉटर क्लोजेट आहे त्याच्या टॉपला काय कनेक्टेड असतो? तुमचा अँटी सायफनेज पाईप हा कनेक्टेड असतो. हा अँटी सायफेनेज पाईप जो आहे हा अँटी सायफेनेज पाईप काय करतो? जी काही तुमची एअर जी असते, सपोज तुम्ही सडन फ्लश करता,
फ्लश केल्यानंतर सपोज तुमची एअर जी आहे ही एअर जर त्याच्यामध्ये कलेक्ट झाली तर या एअरला रिमूव्ह करण्याचं काम हा अँटी सायफनेज पाईप असं करत करत असतो. एवढं सिंपल फंक्शन लक्षात ठेवायचं. काय करतो तो, सपोज तुमचं हे कनेक्शन आहे, इथे तुमचं कुठेतरी वॉटर क्लोजेट आहे, सडन फ्लश केल्यानंतर जी काही कलेक्ट एअर असते त्या एअरला रिमूव्ह करण्याचं काम हा अँटी सायफनेज पाईप जो हा करत असतो. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, टॉप ऑफ द पी ट्रॅप वॉटर क्लोजेट दाखवले, त्यामध्ये पी टाईप पण दाखवलं. नेक्स्ट, द हाईट ऑफ द सिंक ऑफ वॉश बेसिन. सिंक जो आहे वॉश बेसिनचा, याची हाईट फ्लोअर लेवलच्या किती वरती ठेवली जाते? सिंक ऑफ द वॉश बेसिन जो आहे याची हाईट जी आहे ही हाईट किती वरती ठेवली जाते वॉश बेसिनच्या? 75 सेंटीमीटर लक्षात ठेवायचं आहे. किती? 75 सेंटीमीटर. सिंक ऑफ द वॉश बेसिन, वॉश बेसिनचा जो सिंक आहे याची हाईट जी आहे ही हाईट फ्लोअर लेवल पासून, सिंक म्हणजे तुमचं वॉश बेसिन असेल तर या फ्लोअर लेवलच्या वरती त्याची हाईट किती ठेवली जाते? 75 ही ठेवली जाते. 75 सेंटीमीटर ठेवली जाते, लक्षात ठेवायचे. पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट पिक करायचं आहे. काय आहे इनकरेक्ट स्टेटमेंट? मॅनहोल्स आर प्रोव्हाइडेड इन अ सीवर पाईप ऍट सुटेबल इंटरवल. सुटेबल इंटरवल वरती प्रोव्हाइड केले जातात मॅनहोल्स. येस, मॅनहोल्स जे आहेत हे मॅनहोल्स सुटेबल इंटरवल वरती प्रोव्हाइड केले जातात, हे आपण बघितलं. कॅच बेसिन्स आर जनरली प्रोव्हाइडेड इन अ सीवर फॉर कॅरिंग द ड्रेनेज डिस्चार्ज. ड्रेनेज डिस्चार्ज म्हणजे काय? जे तुमच्यावालं पावसाचं पाणी असतं, हे पावसाचं पाण्याचा जो काही ड्रेनेज तयार होतो, हा ड्रेनेज डिस्चार्ज कॅरी करण्यासाठी काय केले जातात त्यांच्या म्हणण्यानुसार, तुमच्यावाले कॅच बेसिन्स जे आहे हे कॅच बेसिन जनरली प्रोव्हाइडेड कशासाठी? ड्रेनेज डिस्चार्ज कॅरी करण्यासाठी प्रोव्हाइड केले जातात. तर आता कॅच बेसिनचा यूज जो आहे, हा कॅच बेसिनचा यूज आहे सिल्ट आणि ग्रीटला रिमूव्ह करणं. त्या ठिकाणी ती सेटल्ड होते. आणि सिल्ट आणि ग्रीट ज्या ठिकाणी रिमूव्ह करायची असते आपल्याला, सिल्ट आणि ग्रीट रिमूव्ह करायचे आहे म्हणजे हे तुम्हाला बाजूला सांगतो. जे रोड असतो या रोडवरती तुमचे इनलेट्स असतात आणि या इनलेट्स मधनं ज्यावेळेस पाणी आतमध्ये जातात त्यावेळेस पाणी रोडवरनं कोणतं जातं? पावसाचं पाणी. आणि हे पावसाचं पाणी जे आहे हे कॅरी करण्यासाठी तुमचे काय प्रोव्हाइड केले जातात? कॅच बेसिन आणि कॅच पिट्स. आता ऍक्च्युली हे कॅच बेसिन्स ड्रेनेज डिस्चार्ज नाही तर तुमचं सिल्ट आणि ग्रीटला रिमूव्ह करण्यासाठी यूज केले जातात. बट सिल्ट आणि ग्रीट कॅच बेसिन म्हणजे हे स्टेटमेंट देखील इनकरेक्ट असू शकतं. बट आपल्याला अजून बघायचं आहे. बघा मी काय सांगतोय, पहिलं तर करेक्ट आहे, दुसरं करेक्टच आहे असं नाही 100%. का? कारण कॅच बेसिनचा मेन पर्पज त्याच्या नावात आहे. ते काय कॅच करतं? सिल्ट आणि ग्रीट कॅच करतं. त्याचा मेन पर्पज ड्रेनेज डिस्चार्ज कॅरी करणं नाहीये. ड्रेनेज डिस्चार्ज कॅरी करण्यासाठी सीवर प्रोव्हाइड केलाय. बट ग्रीट आणि सिल्ट कुणामधली कॅरी करतात ते? तर ड्रेनेज डिस्चार्ज मधली. म्हणून हे ट्रूही असू शकतं आणि फॉल्सही असू शकतं. त्यासाठी आपल्याला खालचे स्टेटमेंट्स बघावे लागते. इनलेट्स आर जनरली प्रोव्हाइडेड इन ऑल सीवर, यावरती आपलं पूर्ण डिस्कशन झालं होतं क्लासरूम मध्ये. मला सांगा, इनलेट म्हणजे हे जे काही आपण इनलेट प्रोव्हाइड करतो रोड पेव्हमेंट वरती, या रोड पेव्हमेंट वरनं जे पाणी आतमध्ये जातं ते सगळ्याच सीवर्स मध्ये प्रोव्हाइड करतो का इनलेट्स? तिथे तुम्हाला सांगितलं होतं आजच्या काळामध्ये पूर्वी प्रोव्हाइड करायचे, आता मॉडर्न काळामध्ये इनलेट्स हे प्रोव्हाइड जनरली केले जात नाही. का प्रोव्हाइड केले जात नाही? कारण इम्प्रूव्ह झालेली रोडची क्वालिटी, त्या ठिकाणी डर्ट आणि सिल्ट जी आहे ती तेवढ्या प्रमाणात जनरेट होत नाही जेवढी पूर्वी जनरेट व्हायची. म्हणून इनलेट्स हे सगळ्याच रोडवरती प्रोव्हाइड केले जातील असं नाही. म्हणून हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. वरचं करेक्ट आहे, सी इज इनकरेक्ट. नन ऑफ दिस हे ऑप्शन येणार नाही. इनलेट्स आर जनरली प्रोव्हाइडेड इन ऑल सीवर्स. इट इज नॉट नेसेसरी दॅट इनलेट्स शुड बी प्रोव्हाइडेड इन केस ऑफ ऑल द सीवर्स. क्लिअर आहे? क्लिअर आहे का इथपर्यंत? बोला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. झाला हा मागच्याच लेक्चरमध्ये कव्हर झाला. इफ क्यू इज अ ऍव्हरेज सिवेज फ्लो, पी इज द मॅक्सिमम, पी इज द पॉप्युलेशन, मॅक्सिमम सिवेज फ्लो आणि ऍव्हरेज सिवेज फ्लो यांचा रेशो. म्हणजे हा आपण क्यू मॅक्स डिवायडेड बाय क्यू ऍव्हरेजचा जो रेशिओ बघितला होता, हा क्यू इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे फक्त, बाकी काही नाही. काय होता तो फॉर्म्युला? फॉर्म्युला होता असा होता, क्यू मॅक्स divided by q average, and this term was nothing but is equal to 18 plus square root of p, and whole term was divided by 4 plus square root of p. Is it clear? 18 plus square root of p, whole term is divided by 4 plus square root of p and then multiplied by q. That's it. Next,
क्वेश्चन नंबर 14. बिफोर एंटरिंग अ मॅनहोल, मॅनहोल मध्ये एंटर करण्याच्या अगोदर अ कॅन्डल इज लोअर्ड इन टू द मॅनहोल. मॅनहोल मध्ये एंट्री करण्याच्या अगोदर मॅनहोल मध्ये कॅन्डल जी आहे ही कॅन्डल काय केली जाते, ड्रॉप केली जाते. कशासाठी केली जाते कॅन्डल मॅनहोल मध्ये ड्रॉप? काय पर्पज असतो तिचा? टू इल्युमिनेट, कॅन्डल पेटवण्यासाठी केली जाते का? नाही सर. टू डिटेक्ट द टॉक्सिक गॅसेस, टू गिव्ह अ सिग्नल टू ऍडजस्टंट मशीन, और टू फाइंड आउट द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कॅन्डलचा उद्देश असतो ऑक्सिजन प्रेझेंट आहे की नाही, कारण ज्यावेळेस मॅनहोल मध्ये एखादा माणूस एंट्री करणार आहे त्याच्या क्लिनिंगसाठी, त्यावेळेस तेथे ऑक्सिजन सफिशियंट आहे की नाही हे कशाच्या मदतीने डिटरमाइन केलं जातं? कॅन्डलच्या. जर ही लोअर केलेली कॅन्डल जर सपोज तुमची विझली, तर याचा मिनिंग काय झाला? त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट नाहीये, कारण बर्निंगसाठी ऑक्सिजन रिक्वायर्ड असतं. ही झाली ऑक्सिजनची टेस्ट. यासोबतच आपण सीवर जी आहे या सीवरच्या काही अजून टेस्ट केल्या होत्या. कोणत्या टेस्ट केल्या होत्या तुम्हाला आठवत असेल? मॅनहोल मध्ये जाण्याच्या अगोदर ते 1 तासासाठी ओपन ठेवलं जातं. त्यानंतर H2S गॅस प्रेझेंट आहे की नाही, ऑक्सिजनचं झालं, H2S गॅस प्रेझेंट आहे की नाही हे डिटरमाइन करण्यासाठी काय केलं जातं? H2S गॅस प्रेझेंट आहे की नाही हे डिटरमाइन करण्यासाठी काय केलं जातं? एक पेपर घेतला जातो, त्या पेपरवरती अप्लाय केलेलं असतं लीड ऍसिटेट. काय अप्लाय केलेलं असतं? लीड ऍसिटेट. हे लीड ऍसिटेट ह्या H2S गॅस सोबत रिॲक्ट होतं आणि 5 मिनिटानंतर जर ह्या लीड ऍसिटेटने अप्लाय केलेल्या पेपरचा कलर ब्लॅक जर झाला, तर समजायचं त्यामध्ये H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइड हा गॅस प्रेझेंट आहे. ही आहे टेस्ट नंबर 1. काय केलं जातं? पेपर घ्यायचा, त्या पेपरवरती लीड ऍसिटेटचा लेअर अप्लाय करायचा, हा पेपर तुमचा सीवर मध्ये लोअर करायचा, आणि त्यानंतर जर याचा कलर तुमचा 5 मिनिटांमध्ये ब्लॅक मध्ये टर्न झाला, तर याचा अर्थ काय प्रेझेंट आहे त्या सीवर मध्ये? H2S गॅसेस हे प्रेझेंट आहेत. सेकंड सेकंड असणार आहे तुमचा कार्बन डायऑक्साइड गॅस. कार्बन डायऑक्साइडच्या केसमध्ये काय आहे? तुमचा कार्बन डायऑक्साइड जो आहे हा कार्बन डायऑक्साइड गॅसचा प्रेझेन्स आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी क्लासमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं. ही तुमची सीवर असते आणि ह्या सीवर मध्ये हे तुमचं सिवेज फ्लो करत असतं. ओके सर. सीवर मध्ये सिवेज फ्लो करतंय, या केसमध्ये वरती काय होणार आहे? 4 गॅसेस तयार होतात. एक असतो कार्बन डायऑक्साइड आणि एक असतो तुमचा मिथेन. त्यानंतर CO2 आणि मिथेन, CO2 आणि मिथेन जे आहे यापैकी मिथेनचं वजन हे हलकं असतं, कार्बन डायऑक्साइड हा वजनाने जड असतो. मग काय असतो? एक मायनर स्लॅम्प म्हणून इन्स्ट्रुमेंट असतं, मायनर स्लॅम्प. हा मायनर स्लॅम्प काय करायचा? हा मायनर स्लॅम्प आहे, हा मायनर स्लॅम्प अगोदर CO2 डिटर्मिनेशन साठी सांगतो, हा लोअर पार्ट मध्ये म्हणजे सरफेस जवळ पकडायचा. आता कार्बन डायऑक्साइड काय करतो? हा कार्बन डायऑक्साइड तुमची वाली फ्लेम विझवतो. मायनर स्लॅम्प पेटवायचा, पेटवलेला मायनर स्लॅम्प इथे या सरफेस जवळ धरायचा. जर हा भिजला तर समजायचं CO2 प्रेझेंट आहे. आणि जर CH4 डिटरमाइन करायचा असेल, मिथेन, जो की अप्पर पार्ट मध्ये असणार आहे, त्या केसमध्ये हा मायनर स्लॅम्प जो आहे हा अप्पर पार्ट मध्ये पकडायचा, आणि अप्पर पार्ट मध्ये पकडल्यानंतर काय? आता हा विजलेला असणार आहे. अप्पर पार्ट मध्ये पकडल्यानंतर सगळ्यांना माहिती मिथेन हा ज्वलनशील पदार्थ आहे, तो ज्वलनाला मदत करतो. जर तुमची जी फ्लेम होती मायनर स्लॅमची ही जर बर्न झाली, तर समजायचं मिथेन हा प्रेझेंट आहे. क्लिअर आहे? या टेस्ट क्लिअर आहे. H2S गॅसची टेस्ट सांगितली, CO2 ची सांगितली आणि CH4 ची सांगितली. या तिघही टेस्ट लक्षात ठेवायच्या आहे. आणि फक्त ऑक्सिजन डिटरमाइन करायचं असेल की ऑक्सिजन आहे की नाही, तर त्या केसमध्ये काय करायचं? कॅन्डल जी आहे ही कॅन्डल तुम्हाला तुमच्या सीवर मध्ये काय करायची आहे? लोअर करायची आहे. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन. The trap which is provided to disconnect the house drain from the street drain. आताच सांगितलं, हाऊस ड्रेन आणि स्ट्रीट सीवर म्हणजेच तुमची म्युन्सिपल सीवर यांना डिस्कनेक्ट करणारी ट्रॅपचं नाव काय? आता मागच्या ऑप्शन मध्ये सांगितलं मी तुम्हाला, तो असतो इंटरसेप्टिंग ट्रॅप. काय नाव असतं त्याचं? इंटरसेप्टिंग ट्रॅप असं त्याचं नाव असतं. काय असणार आहे? इंटरसेप्टिंग ट्रॅप असं त्याचं नाव असणार आहे. नेक्स्ट आहे अँटी सायफनिश. बघा परत हे क्वेश्चन मी का घेतले, मुद्दाम घेतले की असे एक्स्ट्रा क्वेश्चन जे आहेत ते परत परत विचारले जात आहेत, फ्रिक्वेंटली विचारले जात आहे. म्हणून आला एखादा असा क्वेश्चन तर तुम्हाला कमीत कमी माहिती तरी पाहिजे की हा असा क्वेश्चन आपण याच्या आधी केलेला आहे. अँटी सायफनेज इज कनेक्टेड टू, परत आला हा क्वेश्चन. हा क्वेश्चनचा आन्सर होता टॉप ऑफ द पी ट्रॅप, वॉटर क्लोजेटचा टॉप. ठीक आहे. पी ट्रॅप वॉटर क्लोजेटच्या टॉपला हा तुमचा कनेक्टेड असतो. नेक्स्ट. The interception pit or the chamber is a manhole provided in a base drainage system. ओके, मॅनहोलच आहे म्हणजे इन्स्पेक्शन चेंबर किंवा इन्स्पेक्शन पीट किंवा चेंबर, ज्याला की मॅनहोल असं म्हणतात. इट इज अ मॅनहोल
प्रोव्हाइडेड इन अ बेस ड्रेनेज सिस्टम. कुठे प्रोव्हाइड केलेलं असतं असं ते विचारतायत. आत्ताच परत बघितलं आपण. एव्हरी चेंज ऑफ द डिरेक्शन, डिरेक्शन चेंज झाली की प्रोव्हाइड करतो. ग्रेडियंट चेंज झाला की प्रोव्हाइड करतो, याला ड्रॉप मॅनहोल असं देखील म्हणतात. त्यानंतर 30 मीटरच्या इंटरव्हलवरती प्रोव्हाइड करतो. येस, इट इज ऑल्सो करेक्ट. जनरली मॅनहोल जे आहे हे 30 मीटरच्या इंटरव्हलवर प्रोव्हाइड केलं जातं. सो ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. हे मॅनहोलची रिगार्डिंग कन्सेप्ट होती की मॅनहोल जे आहे हे मॅनहोल इन्स्पेक्शन चेंबर रेग्युलर इंटरव्हलवरती प्रोव्हाइड करतात. दॅट इंटरव्हल इज 30 मीटर. सो ऑल ऑप्शन्स आर नथिंग बट करेक्ट. त्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी ची व्हॅल्यू इन इंडियन टाईप ऑफ द वॉटर क्लोजेट शोन इन द फिगर. हे असे क्वेश्चन सीईएच्या एक्झामला येतात की सी ची व्हॅल्यू काय आहे. या सी ची व्हॅल्यू तुम्हाला सांगायची आहे. हे इंडियन वॉटर क्लोजेट आहे. बघितलं असेल तुम्ही इंडियन वॉटर क्लोजेट. या ठिकाणी जी सी ची व्हॅल्यू आहे, ही सी ची व्हॅल्यू असते तुमची 500 ml. लक्षात ठेवा, ही डायग्राम नोट्समध्ये काढून घ्या, ऍड करून घ्या. त्यानंतर ए जो आहे हा ए, या ए ची व्हॅल्यू असते 300 ml. ए ची किती असणार आहे? 300 ml. आणि बी जो आहे, बी काय आहे? तुमच्या याच्या टॉप पासनं तुमच्या ट्रॅपच्या खालीपर्यंतची जी लेंथ आहे ही असणार आहे बी. अँड दॅट व्हॅल्यू ऑफ बी इज नथिंग बट इक्वल्स टू 450 ml. सो ए इज नथिंग बट दिस व्हॅल्यू, इट इज नथिंग बट 300 ml. बी इज नथिंग बट इक्वल टू 450 ml. अँड सी इज नथिंग बट इक्वल्स टू 500 ml. ह्या तिघही व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. Next, the diameter of the domestic pipe laid at a gradient of 1 in 100 is recommended to be. हे जे आहे हे नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशनचा जो कोड आहे, मी तुम्हाला बोललो ना, हे बिल्डिंग मटेरियलचा पण पार्ट आहे, सीवरचा पण पार्ट आहे. या ठिकाणी असं आपण म्हणू शकत नाही सर हे कुठून आलंय. जे आलं लक्षात ठेवायचं, त्याच्याशी रिलेटेड थोड्या गोष्टी शिकायच्या आणि पुढे चालायचं. तर नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशन जे आहे यांनी जे सजेस्ट केलेले आहे पाईपचे डायमीटर, डोमेस्टिक पाईपचे डायमीटर, ते आपल्याला आता काय करायचे आहे? बघायचे आहेत. हे का सजेस्ट केलेले आहेत याचा मागचं रिझन तुम्हाला मी सांगू शकतो की आपण काल जे सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी होती, ही सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी डेव्हलप होण्यासाठी रिक्वायर्ड असणारे डायमीटर आहे. म्हणजे सपोज तुमचा 100 mm डायमीटरचा पाईप असेल, तर त्या केसमध्ये सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी डेव्हलप होण्यासाठी जी काही व्हॅल्यू असते ती असते 1/60. इतका ग्रेडियंट हा तुमचा काय असायला पाहिजे? डेव्हलप झाला पाहिजे. आणि ह्या केसमध्ये तुमच्या व्हॅल्यू पण आहे की सपोज 100 mm चा डायमीटर आहे आणि 1/60 तुम्ही जर स्लोप प्रोव्हाइड केला, तर त्या केसमध्ये वेलॉसिटी किती जनरेट व्हायला हवी? आणि ती वेलॉसिटी केव्हा? ज्यावेळेस पाईप तुमचा हाफ फुल रन करतोय, पूर्ण नाही. सीवर तुम्हाला माहिती कधीच पूर्णपणे फुल रन करणार नाही. का? कारण H2S गॅसेस वगैरे जनरेट होतात. ते गॅसेस इथे काय असणार आहे? अकोमोडेट होतात. म्हणून सीवर कधीच फुल रन होत नाही. म्हणून ती ओपन चॅनल फ्लो सारखी डिझाईन केली जाते. तर जी वेलॉसिटी जनरेट व्हायला हवी ती असते 0.58 मीटर पर सेकंड. लेट सपोज पाईपचा डायमीटर जर 150 असेल, तर त्या केसमध्ये जो स्लोप असतो तो असतो 1/100. आणि वेलॉसिटी जी असते ती 0.61 मीटर पर सेकंड. पाईपचा डायमीटर जर 225 असेल तर जो स्लोप असतो तो असतो 1/120. आणि जी वेलॉसिटी असते ती असते 0.79 मीटर पर सेकंड. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? येस. मग इथं काय? द डायमीटर ऑफ द डोमेस्टिक पाईप लेड ऍट अ ग्रेडियंट ऑफ 1/100. 1/100च्या ग्रेडियंटसाठी कोणता डायमीटर ऑफ द पाईप आहे? 150 mm आहे. लक्षात ठेवायचं आहे. 100 साठी 1/60, 225 साठी 1/120, 150 साठी 1/100. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग खालीलपैकी काय रिस्पॉन्सिबल आहे फॉर द करोजन ऑफ द कॉन्क्रीट सिवर? कॉन्क्रीट सिवर जे आहेत ह्या कॉन्क्रीट सिवरच्या करोजन होण्यासाठी खालीलपैकी काय कारणीभूत आहे हे तुम्हाला माहिती आहे. क्लोरीन, ऑक्सिजन, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन की सेप्टिक कंडिशन्स? तर जे रिस्पॉन्सिबल आहे करोजन होण्यासाठी, ज्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना सेप्टिक कंडिशन असं म्हणतात. का? कारण क्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे कुठल्याही प्रकारचं करोजन कॉज करत नाही. तुम्हाला आठवतंय कॉन्क्रीट सिवर असते आणि ह्या कॉन्क्रीट सिवर मध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने सिवेज फ्लो होत असते, ही सिवेज फ्लो होत असताना तुमचावाला जो काही H2S गॅस आहे, हा H2S गॅस इथे लिबरेट होत असतो. नाव आठवतंय? हायड्रोजन सल्फाइड करोजन. हायड्रोजन सल्फाइड करोजन. हायड्रोजन सल्फाइड करोजन तुम्हाला सांगितलं होतं. H2S गॅस रिलीज होतो, तो कॉन्क्रीट सोबत रिॲक्ट करतो आणि तुमचं सीवरचं हायड्रोजन सल्फाइड करोजन हे होत असतं. मग हा H2S गॅस ऍक्च्युअली रिॲक्शन काय होते? येथे एअर प्रेझेंट असल्यामुळे हा H2S गॅस जो आहे, हा H2S गॅस ज्यावेळेस O2 सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस तुमचं H2SO4 नावाचं ऍसिड तयार होतं. आणि हे जे ऍसिड आहे
हे H2SO4 नावाचे ऍसिड जे आहेत, जे सिमेंट कॉन्क्रीट जो आहे, ह्या सिमेंट कॉन्क्रीट मध्ये प्रेझेंट असणारी लाईम सोबत ज्यावेळेस रिॲक्ट करतं, ज्यावेळेस H2SO4 ऍसिड या लाईम सोबत रिॲक्ट करतात, त्यावेळेस फॉर्म करत असतं CaSO4 कॅल्शियम सल्फेटचे प्रेसिपिटेट. आणि हे कॅल्शियम सल्फेटचे प्रेसिपिटेट जे आहे, हे कॅल्शियम सल्फो अल्युमिनेट्स तयार करतात. आणि हे कॅल्शियम सल्फो अल्युमिनेट्स, आता हे तुम्ही बिल्डिंग मटेरियल शिकलाय का अजून? CSH जेल आठवतंय? CSH जेल. CSH जेल ऐवजी कॅल्शियम सल्फो अल्युमिनेटचे प्रेसिपिटेट तयार होतात. आणि हे कॅल्शियम सल्फो अल्युमिनेटचे जे प्रेसिपिटेट असतात, यांचा व्हॉल्यूम हा CSH जेल पेक्षा 227% जास्त असतो. आता हे थोडं बिल्डिंग मटेरियल मधलं तुम्हाला सांगतोय, जनरली ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाहीयेत किंवा केलेल्या असतील. काय होतं, सल्फर ज्यावेळेस रिॲक्ट होतो, हा H2SO4 म्हणजे सल्फर आला. सल्फर ज्यावेळेस लाईम सोबत रिॲक्ट होतो, त्यावेळेस कॅल्शियम सल्फेट तयार होतो. त्याच्यापासून पुढे जाऊन कॅल्शियम सल्फो अल्युमिनेट्स तयार होतात, कारण कॅल्शियम अल्युमिनेट सोबत ते रिॲक्ट करतात. आणि जे कॅल्शियम सल्फो अल्युमिनेट्स जे असतात, यांचा व्हॉल्यूम हा 227%ने जास्त असतो दॅन CSH जेल. CSH जेल केव्हा तयार झालं असतं? नॉर्मल रिॲक्शन झाली असती तर. बट नॉर्मल रिॲक्शन न होता सल्फर रिॲक्ट झाल्यामुळे, परत परत रिपीट करतोय, कॅल्शियम सल्फो अल्युमिनेट्स तयार होतात. यांचा व्हॉल्यूम हा जास्त असतो कुणापेक्षा? यांचा व्हॉल्यूम जास्त असतो दॅन CSH जेल. आणि त्याला आपण म्हणत असतो करोजन. करोजन म्हणजे त्याचा व्हॉल्यूम जास्त आहे, त्यामुळे तुमची सीवर डिस्ट्रॉय होते कॉन्क्रीटची. याचं जर सोप्या भाषेत नाव सांगायचं झालं तर ते असतं हायड्रोजन सल्फाइड करोजन. आणि हायड्रोजन गॅस रिलीज होणंच हे काय कंडिशन आहे? सेप्टिक कंडिशन आपण त्याला म्हणतो. काय म्हणत असतो? सेप्टिक कंडिशन. नेक्स्ट, विच टाइप ऑफ द पार्टिकल हॅज द लिस्ट सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी? कोणत्या पार्टिकलची सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी ही सगळ्यात कमी असते? कोणत्या पार्टिकलची सगळ्यात कमी असणार आहे सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी? सगळ्यात पहिले, सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी म्हणजे काय असते हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी इज नथिंग बट द वेलॉसिटी विच इज रिक्वायर्ड टू डेव्हलप सो दॅट सस्पेंडेड पार्टिकल विल नॉट सेटल. सस्पेंडेड पार्टिकल जे आहे, हे सस्पेंडेड पार्टिकल सेटल होणार नाहीत. याला काय म्हणत असतो आपण? सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी म्हणत असतो. मग सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी जी आहे, ही सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी तुमच्या पार्टिकलच्या साईज वरती डिपेंड करत असते आणि त्यांच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरती डिपेंड करत असते. कशावरती डिपेंड करते? पार्टिकलच्या साईज वरती आणि त्याच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरती. आणि या सगळ्या ऑप्शन मध्ये जे सगळ्यात छोटे असणारे पार्टिकल आहेत, त्यांची सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी देखील काय असते? कमी असते. की मिनिमम एवढी तरी वेलॉसिटी डेव्हलप व्हायला हवी जेणेकरून ते सेटल होणार नाही. आता ज्यांनी डी ऑप्शन कुणी दिलं? तुम्ही दिलं का डी ऑप्शन? जसं राजश्री, ओके, डी ऑप्शन पण दिला. राजश्रीकडे लक्ष द्यायचं. आता थोडं लॉजिक पण लावायचं. ठीक आहे, चला, इथे कन्फ्युजन असेल सँड क्ले क्ले सीट, पण ग्रॅव्हल आणि सँड, कोर सँड वगैरे, याच्यामध्ये आपण थोडं लॉजिक लावूया. मला सांगा, सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी काय आहे? कमीत कमी एवढी वेलॉसिटी डेव्हलप झाली पाहिजे जेणेकरून तो पार्टिकल सेटल होणार नाही. हा मिनिंग क्लिअर आहे? मी तुम्हाला तेच सांगतो. जर असे क्वेश्चन आले ना, यांना टॅकल कसं करायचं? आपण शिकलेल्या कन्सेप्ट अप्लाय करायच्या. सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी काय असते? कमीत कमी एवढी वेलॉसिटी डेव्हलप व्हायला पाहिजे जेणेकरून पार्टिकल सेटल होणार नाही. मला सांगा, क्ले पार्टिकल आणि सँड पार्टिकल या दोघांपैकी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कुणाची जास्त आहे? क्ले पार्टिकल, क्ले सील्ड किंवा सँड यांच्यापैकी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कुणाची जास्त आहे? जी कोणाचं जास्त आहे? वजन कुणाचं जास्त आहे? पटकन बोला राजश्री. सँडचं वजन जास्त आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त आहे. मग मला सांग, कोणाला मूव्ह करणं सोपं आहे? सँडला मूव्ह करणं सोपं आहे की क्लेला मूव्ह करणं सोपं आहे? किंवा सेटल होण्याची टेंडन्सी कुणाची जास्त आहे? सेटल होण्याची टेंडन्सी कुणाची जास्त आहे? सँडची जास्त आहे. म्हणजे सँडला मूव्ह करण्यासाठी वेलॉसिटी जास्त रिक्वायर्ड असेल, जी मिनिमम वेलॉसिटी आहे. यांनी काय विचारले? लिस्ट सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी विचारली आहे. मग क्ले आणि सीटला सँड पेक्षा, इथे पण सँड, क्ले आहे आणि ग्रॅव्हल आहे, यांच्यापेक्षा नक्कीच कमी वेलॉसिटी लागेल रिमूव्ह करण्यासाठी. येस ऑर नो? यांच्यापेक्षा नक्कीच कमी वेलॉसिटी लागेल रिमूव्ह होण्यासाठी. हे बघितलंय का तुम्ही? ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पूर येतो, त्या पुरामध्ये काय असतं? खालचा जो रिव्हर बेड असतो, त्या रिव्हर बेडमध्ये क्ले तुम्हाला आढळणार नाही. क्ले कुठे आढळेल? ज्या ठिकाणी पाणी साचतं, ज्या ठिकाणी डबकं साचतं, तिथे तुम्हाला चिखल आढळेल. जिथं पाणी वाहतं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्ले आढळतो का? हे प्रॅक्टिकली पण बघितलंय आपण. त्या ठिकाणी क्ले नसतो का? नाही, त्या ठिकाणी क्ले नसतो. त्या ठिकाणी सँड असते खाली बॉटमला, आणि ती पण शुद्ध सँड असते. जसं क्लीन सँड असते. त्या सँडमध्ये काय नसतो? क्ले नसतो.
जी तुम्ही कन्स्ट्रक्शनला देखील पूर्वी युज केली जायची, ज्याला नॅचरल सँड आपण असं म्हणतो. ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो आहे, बरोबर आहे की नाही, म्हणजे सेटल होण्याची टेंडन्सी कोणाची जास्त आहे, सँडची जास्त आहे. ऑब्विसली त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त आहे. म्हणून सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी डिपेंड कशावरती करते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पार्टिकल आणि साईज ऑफ द त्या पार्टिकलची साईज. लिस्ट कुणाची असेल, क्ले आणि सिलची असेल. क्लिअर आहे राजश्री? कशा पद्धतीने टॅकल करायचे असे क्वेश्चन्स, आपल्या कन्सेप्ट अप्लाय करायचे, सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट. हे हे जे क्वेश्चन आहेत ना, हे पाठांतराचे क्वेश्चन आहे. स्ट्रीट इनलेट्स फॉर ड्रेनिंग द रेन वॉटर, जे इनलेट मी तुम्हाला सांगत होतो, आर लोकेटेड अलॉंग द रोड साइड ऑन द स्ट्रेट रोड्स ऍट अन इंटरव्हल ऑफ. किती इंटरव्हल वरती असतात ते? 30 ते 60 मीटरच्या इंटरव्हल वरती असतात. लक्षात ठेवायचंय, सगळीकडे प्रोव्हाइडच करतात असं नाही. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ द कंबाइंड सिस्टम ऑफ सिवरेज? हे खूप व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं क्लासमध्ये डिस्कस झालेला क्वेश्चन आहे. ज्यांनी लेक्चर केलेले असतील त्यांना आठवत असेल. सिस्टम जी असते तुमची सिवरेज सिस्टम, या सिवरेज सिस्टमचे आपण टाइप्स बघितले होते. सेपरेट सिवरेज सिस्टम आणि कंबाइंड सिवरेज सिस्टम, आणि तिसरी कोणती होती सांगता येईल? 3 टाइप्स बघितले होते. सेपरेट होती, कंबाइंड होती, आणि अजून एक कोणती होती? पार्शियली सेपरेट सिस्टम किंवा पार्शियली कंबाइंड सिस्टम. व्हेरी गुड. पार्शियल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ द कंबाइंड? डिसएडव्हान्टेज शोधायचा आहे आता आपल्याला कंबाइंड सिवरेज सिस्टमचा. लेस चान्सेस ऑफ डिसएडव्हान्टेज. आपण पुढे लिहित जाऊ आता, हा ऍडव्हान्टेज आहे की डिसएडव्हान्टेज आहे. लेस चान्सेस ऑफ चोकिंग ऑफ द सिवर. कंबाइंड सिस्टम जे आहे तिचे चोक होण्याचे चान्सेस कमी असतात. यस ऑर नो? यस, तिचे चोक होण्याचे चान्सेस हे कमी असतात. का कमी असतात चोक होण्याचे चान्सेस? कारण कंबाइंड सिवर मध्ये ड्रेनेज पण आहे, ड्रेनेज पण आहे, ड्रेनेज पण आहे, बरोबर आहे का नाही? तुमच्या याच्यामध्ये ड्रेनेज पण आहे, आणि त्यामध्ये काय आहे, तुमचे सॉलिड्स पण आहे. काय आहे? ड्रेनेज पण आहे आणि सॉलिड्स पण आहे. आणि म्हणून ह्या सॉलिड्सला, म्हणजे पावसाचं पाणी पण आहे आणि सॉलिड्स पण आहे, म्हणून ह्या पावसाच्या पाण्याला तुम्ही काय करू शकता, हे सॉरी, हे सॉलिड जे आहेत ह्या सॉलिडला, व्हेरी गुड, सॅनिटरी सिवेज. सॅनिटरी सिवेज मध्ये कोण येतं? डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल सिवेज. हे सॅनिटरी सिवेज पण आहे. ओके, टेक्निकल वर्ड यूज करू आपण. ड्रेनेज पण आहे आणि सॅनिटरी सिवेज पण आहे. सॅनिटरी सिवेज मध्ये येत असतं डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल सिवेज. हे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल सिवेज यांना कॅरी करण्याचं काम हे पावसाचं पाणी करतं, म्हणून त्याचे चोक होण्याचे चान्सेस हे कमी असतात. तसं तुमची सेपरेट सिवरेज सिस्टम जर बघितली तर सेपरेट सिवरेज सिस्टम मध्ये काय होतं? सेपरेट सिवरेज सिस्टम मध्ये तुमचं वालं जनरली काय होत असतं, सेपरेट सिवरेज सिस्टम मध्ये तुमचे सॉलिड जे आहेत हे सॉलिड तुमचे सेटल्ड होण्याचे चान्सेस असतात. सो हा एक ऍडव्हान्टेज आहे. दॅन कुणापेक्षा? असं नाही की ह्या चोकच नाही होणार. इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. पावसाळा नसला तर कंबाईंड सिस्टम पण चोक होणार आहे. हे समजतंय? पावसाळा नसला तर कंबाईंड सिस्टम पण चोक होणार आहे, कारण पावसाचं पाणी हे वर्षभर असेलच असं नाही. बट त्यातल्या त्यात सेपरेट सिस्टम जी आहे हिच्यामध्ये पावसाचं पाणी जातच नाहीये, म्हणून सेपरेट सिस्टमचे चोक होण्याचे चान्सेस हे वर्षभर आहेत. या उलट कंबाईंड सिस्टमचे चोक होण्याचे चान्सेस हे पावसाळ्यामध्ये नसतील, उन्हाळ्यामध्ये असतील, म्हणून त्यातल्या त्यात हा ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर इट रिक्वायर्स ओनली वन सेट ऑफ द सिवर, हा देखील ऍडव्हान्टेज आहे. यस ऑर नो? एकच पाईप यूज केला जातो. इथे 2 पाईप यूज केल्या जातात का? जसं सेपरेट सिस्टम मध्ये काय करावं लागतं तुम्हाला? 2 पाईप यूज करावे लागतात. 2 पाईप काय यूज करावे लागतात? एक कशासाठी देतात तुम्ही? बोला. एक कशासाठी देतात? व्हेरी गुड. ड्रेनेज साठी आणि एक सॅनिटरी सिवेज साठी. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आधी ऑप्शन डी बघायचंय. लेस स्ट्रेंथ ऑफ द सिवेज ड्यू टू डायल्युशन, इट इज ऍडव्हान्टेज ऑर नॉट? सपोज फक्त तुमची सॅनिटरी सिवेज असती तर त्याचं वालं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. बट तुमचं पावसाचं पाणी याच्यामध्ये मिक्स येऊन झालं, याच्यामध्ये पावसाचं पाणी मिक्स झालं, म्हणून काय झालं? याच्यामध्ये पावसाचं पाणी मिक्स झालं म्हणून काय झालं? पावसाचं पाणी याच्यामध्ये मिक्स झालं म्हणून काय झालं? त्याचं डायल्युशन झालं, म्हणून त्याची स्ट्रेंथ, लेसर स्ट्रेंथ झाली सिवेजची. यस ऑर नो? म्हणून तुम्ही कधी कधी ती डिस्पोज पण करू शकता. हे कळालं? हे पण ऍडव्हान्टेज आहे. आता कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन इज हाय, हा एक डिसएडव्हान्टेज आहे. इथे लॉजिक तुम्हाला समजावून सांगतो. सेपरेट सेवरेज सिस्टम मला तुम्ही आन्सर द्यायचे आहेत, आणि कंबाइंड सेवरेज सिस्टम यांच्यामध्ये, ह्या दोघांमध्ये पाईपची कॉस्ट कुणामध्ये जास्त येईल? पाईपची विचारतो मी, फक्त पाईपची. पाईपची कॉस्ट कुणामध्ये जास्त येईल?
पाईपची कॉस्ट कुणामध्ये जास्त येईल? व्यवस्थित आन्सर द्यायचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सेपरेट सेपरेट सिस्टम, कारण इथे 2 पाईप द्यावे लागतात, इथे 1 पाईप द्यावा लागतो. मग सर कंबाईनची कॉस्ट तर कमी हवी ना कन्स्ट्रक्शन. बट एक गोष्ट लक्षात केली, सेपरेटमध्ये जे ड्रेनेज पाणी असतं, जे पावसाचं पाणी आहे, याच्यावरती तुम्ही याला ट्रीटमेंट देता का? हे ट्रीटमेंट प्लांटमध्ये नेता का? नाही, हे ऍज इट इज डिस्पोज करून देतात. आणि फक्त जे तुमचं सॅनिटरी सिवेज आहे याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. म्हणून इथे ट्रीटमेंट प्लांटची रिक्वायरमेंट असते. जो ट्रीटमेंट प्लांट रिक्वायर्ड असतो हा छोटा ट्रीटमेंट प्लांट रिक्वायर्ड असतो. या उलट कंबाईंड मध्ये काय होतं, कंबाईंड मध्ये ड्रेनेज आणि सॅनिटरी सिवेज मिक्स केल्यामुळे हे ज्यावेळेस ट्रीटमेंट प्लांट वरती जाणार आहे, ह्या ट्रीटमेंट प्लांट वरती गेल्यानंतर काय होतं, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिवेजला काय करणार आहे, ट्रीट करावं लागणार आहे. म्हणून तुमच्या ट्रीटमेंट प्लांटची कॉस्ट जास्त येते आणि पाईपांपेक्षा ट्रीटमेंट प्लांटला जास्त कॉस्ट लागते. ही गोष्ट समजून घ्या. म्हणून कॉन्स्ट्रक्शन कॉस्ट ह्या 4 ऑप्शन पैकी डिसएडव्हान्टेज म्हणून जर कुणाकडे बघायचं असेल, मी काय बोललो, ह्या 4 ऑप्शन पैकी जर डिसएडव्हान्टेज म्हणून कुणाकडे बघायचं असेल तर इट इज द कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन. इज इट क्लिअर? इट इज हाय. कारण लेसर स्ट्रेंथ इट इज अ ऍडव्हान्टेज. वन सेट सीवर इट इज ऍडव्हान्टेज. चोकिंग ऑफ द सीवर लेस होते, इट इज ऑल्सो ऍडव्हान्टेज. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन हाय असते, हा तुमचा काय आहे, तुमचा एक कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन हा डिसएडव्हान्टेज आहे. मग सेपरेट बघितलं, कंबाईंड बघितलं. कंबाईंडचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, सेपरेटचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. यावरती सोल्युशन म्हणून कोणती सीवर शोधून काढली? मग यावरती सोल्युशन, दोघांवरती सोल्युशन म्हणून काय केलं, पार्शियली सेपरेट सेवरेज सिस्टम डिझाईन केली. पार्शियली मध्ये काय असतं, जे काही तुमचं रेन वॉटर आहे याचा काहीच पोर्शन हा सॅनिटरी सिवेज सोबत मिक्स केला जातो, जेणेकरून सॅनिटरी सिवेज तुमचं डिपॉझिट होणार नाही. बट खूप जास्त ट्रीटमेंट करायला लागू नये म्हणून काहीच पोर्शन केला जातो, बाकीचं पावसाचं पाणी हे डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जातं. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट क्वेश्चन 24. 2 सीवर पाईपलाईन, 2 सीवर पाईपलाईन दिलेल्या आहेत बघा. 24 नंबरचा क्वेश्चन काय आहे, 2 सीवर पाईपलाईन दिलेल्या आहेत आणि ह्या 2 सीवर पाईपलाईनचा डायमीटर सेम आहे, सेम मटेरियल आहे आणि स्लोप दिलेला आहे 1:125 टू 1:625. तर त्यांच्यावाल्या डिस्चार्ज कॅरिंग कॅपॅसिटीचा रेशो डिटरमाइन करायचा आहे. काय असतो रेशो ऑफ डिस्चार्ज कॅरिंग कॅपॅसिटी? मॅनिंगचा फॉर्म्युला येतो सगळ्यांना, ए आणि बी चा. ए साठी काय असणार आहे, 1/NA इंटू एरिया ऑफ सिवर ए, ए इंटू आर ऑफ ए रेस टू द पॉवर 2/3 इंटू एस ऑफ ए रेस टू द पॉवर 1/2. ए टू बी विचारला आहे, क्यू बी डिवायडेड बाय ह्या पूर्ण टर्मला डिवायडेड बाय 1/NB मल्टिप्लाइड बाय एरिया बी आर बी रेस टू द पॉवर 2/3 एस बी रेस टू द पॉवर 1/2. मटेरियल सेम आहे, सेम मटेरियल असल्यामुळे रफनेस कॉन्स्टंट कसा असेल, दोघांचा सेम असेल, म्हणून ही टर्म कॉन्स्टंट. दोघांचा डायमीटर सेम असल्यामुळे दोघांचा एरिया सेम असेल आणि डायमीटर सेम आहे म्हणजे पेरिमीटर पण सेम असेल, म्हणून आर काय असतो, हायड्रॉलिक मीन डेप्थ विच इज इक्वल टू एरिया बाय पेरिमीटर. एरिया सेम आहे, पेरिमीटर सेम आहे, म्हणून दोघांचा आर सेम असेल, म्हणून ही टर्म पण कॅन्सल. सो क्यू ए अपॉन क्यू बी हा रेशिओ काय आला, क्यू ए अपॉन क्यू बी इज इक्वल टू एस ए चा रेस टू 1/2 डिवायडेड बाय एस बी चा रेस टू 1/2. स्लोप ए काय आहे, सीवर ए चा रिस्पेक्टिवली स्लोप ए 1/125, स्क्वेअर रूट ऑफ 1 डिवायडेड बाय 125 होल टर्म डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 225 आहे, आय एम सॉरी, डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 डिवायडेड बाय 625. असं लिहिलं तर चालेल काही, 1 डिवायडेड बाय आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 625 टोटल याला डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 225. हे का लिहिलं कळालं ना, हे 1/625 आहे, वर 1 गेला आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 1 आहे, त्याच्याशी मॅटर पण नाही आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25 आणि स्क्वेअर रूट ऑफ 225 किती असतं, 225 चं वर्गमूळ. व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ 225? इट इज 15. ओके. सो 5 5 25, 5 त्रिक 15, 5/3. 5/3 इज द ऑप्शन, आहे का? 5/3. येस, क्लिअर. ए इज द राईट ऑप्शन. 5/3 इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. As per IS 1742 1953, normally a sewer shall be designed for discharging
dash dash times the dry weather flow flowing half full with a minimum self cleansing velocity of. आता इथे बघा गंमत कशी झाली. काल आपण सेल्फ क्लिन्झिंग वेलोसिटी वेगळी बघितली ती, आज इथे वेगळी असणार आहे. असे क्वेश्चन हे असतात काही ठिकाणी, कारण ती एक रेंज असते. कालची जी .45 क्वेश्चन मध्ये नव्हतं ते 45 मीटर पर सेकंद क्वेश्चन मध्ये मेन्शन नव्हतं, बट मी तुम्हाला सांगितलं होतं ती जनरली कुणासाठी असते. ज्यावेळेस 1 mm चे इनऑर्गॅनिक पार्टिकल असतील आणि 5 mm चे ऑर्गॅनिक पार्टिकल असतील तेव्हा ही असते. आता इथं नवीन आलंय 1742 1953 ह्या IS कोड नुसार सेल्फ क्लिन्झिंग वेलोसिटी मिनिमम किती असते तर ती .75 असते. हे लक्षात ठेवायचं आहे, .75. बट डिस्चार्ज आहे, डिझाईन डिस्चार्ज सांगा, हे तर माहिती तुम्हाला किती असतो तो. डिझाईन डिस्चार्ज डिझाईन कुणासाठी केली जाते, मॅक्सिमम आवरली डिस्चार्ज साठी सीवरच्या. तो किती असतो ऍव्हरेज डिस्चार्जच्या, मॅक्सिमम डिस्चार्जच्या किती असतो तो. अरे डिझाईन डिस्चार्ज इज हाऊ मच टाइम्स ऑफ द ॲव्हरेज डिस्चार्ज. काल सांगितलं ना, मॅक्सिमम डेली डिस्चार्ज, त्यानंतर मॅक्सिमम आवरली डिस्चार्ज ऑफ द सिवेज, इट इज 3 टाइम्स ऑफ क्यू ॲव्हरेज. यस, क्लिअर आहे. याच्यासाठी डिझाईन केलं जातं. अरे हे काल झालं ना, लक्षात नाही का, आठवतंय का. परत परत नाही रिपीट करायला लावायचं ते 1.5. आणि मग चेक कितीसाठी केलं जातं सांगा बरं. मिनिमम आवरली डिस्चार्ज साठी चेक केलं जातं. आणि मिनिमम आवरली डिस्चार्ज काय असतो, ऍव्हरेज डिस्चार्ज किती असतो. मिनिमम आवरली डिस्चार्ज इट इज 1/3 ऑफ द ऍव्हरेज डिस्चार्ज. व्हेरी गुड आरती. डिझाईन केलं जातं मॅक्सिमम आवरलीसाठी. मॅक्सिमम आवरली असतो 3 टाइम्स ऑफ ऍव्हरेज डिस्चार्ज. आणि चेक केलं जातं मिनिमम आवरलीसाठी, आणि मिनिमम आवरली असतो 1/3 ऑफ द ऍव्हरेज डिस्चार्ज. सो 25चा आन्सर हे 3 आणि .75 मीटर पर सेकंद असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आला तोच क्वेश्चन आला. सिवर्स मस्ट बी चेक फॉर द मिनिमम वेलॉसिटीज ऍट देअर मिनिमम आवरली फ्लोज विच इज इक्वल टू. सांगा मिनिमम आवरली फ्लो, पहिला ऑप्शन करेक्ट आहे. 1/3 ऑफ द ऍव्हरेज डेली फ्लोज. क्लिअर आहे, पहिलंच ऑप्शन. पहिलंच ऑप्शन जे आहे ते करेक्ट असणार आहे. येस. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट, नेक्स्ट काय आहे तुमचा वाला क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू एग शेप्ड सिवर. तुमची एग शेप्ड सिवर जी असणार आहे, या एग शेप्ड सिवरचं करेक्ट स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं आहे. चला वन बाय वन चेक करत जाऊ. एक मिनिट. Select the correct statement with respect to oval or egg-shaped sieve. These are suitable for the varying discharge. Varying discharge साठी ह्या suitable असतात. नेक्स्ट आहे, these are earlier easier to, हा बघूया. These are easier to construct as compared to the circular sievers. सर्क्युलर सिवर पेक्षा कन्स्ट्रक्ट करणं सोपं आहे का, हे नाही, ऑब्विसली नाही. सांगतो, दोन एक सिवर, एक सेप सिवर कशा तयार होतात हे आपल्याला माहिती आहे. दोन सर्क्युलर सिवर जे आहेत, ह्या दोन सर्क्युलर सिवर एकमेकांवरती ठेवल्या की त्याच्यापासून तयार होत असते तुमची एक शेप्ड सिवर. ठीक आहे, मग हे तर करेक्ट नाहीये. त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे तुमचं, नेक्स्ट ऑप्शन आहे, दीज आर लेस कॉस्टली ऍज कम्पेअर टू सर्क्युलर सिवर. नो, दीज आर हायली स्टेबल इन कम्पॅरिझन टू सर्क्युलर सिवर. नो, दे आर सुटेबल फॉर द वेरिंग डिस्चार्ज. हे ऑप्शन करेक्ट आहे. तुम्हाला आठवतंय का तुमची वाली सर्क्युलर सिवर ऐवजी एक शेप्ड सिवर पिक्चर मध्ये आली होती. याच्या मागचं रिझन पण तुम्हाला सांगितलेलं होतं. काय रिझन होतं, एक शेप्ड सिवर ऐवजी आपण, सर्क्युलर सिवर ऐवजी आपण एक शेप्ड सिवर देतो. याचं रिझन सिंपल हे होतं, तुम्हाला आठवत असेल, जर सर्क्युलर सिवर यूज केली तर काय होतं, सर्क्युलर सिवर तुमची इफेक्टिव्ह केव्हा असते, किती तुमची वाली डेप्थ ऑफ फ्लो असायला पाहिजे. सर्क्युलर सिवर आपण प्रोव्हाइड करतो, ती सर्क्युलर सिवर इफेक्टिव्ह केव्हा असते, ज्यावेळेस डेप्थ ऑफ द फ्लो अर्धी 0.5 टाइम्स ऑफ डी असते का. डेप्थ ऑफ द फ्लो किती असेल, ज्यावेळेस 0.5 टाइम्स ऑफ डी पेक्षा जास्त की 0.8 टाइम्स ऑफ डी पेक्षा जास्त, हे कन्फर्म करा बरं एकदा. एक शेप्ड सिवरचा ऍडव्हान्टेज आपल्याला केव्हा मिळतो, 0.5 टाइम्स ऑफ डी की 0.8 टाइम्स ऑफ डी पेक्षा जास्त असेल तेव्हा. 0.5 टाइम्स ऑफ डी पेक्षा जास्त असेल डेप्थ ऑफ द फ्लो, त्यावेळेस आपल्याला सर्क्युलर सिवरचा ऍडव्हान्टेज मिळतो. बट
तुमची सर्क्युलर सीवर आपण ज्यावेळेस प्रोव्हाइड करतो म्हणजे तुमच्या अर्ध्यापेक्षा याच्यामध्ये जास्त पाणी असायला हवं. हे कधी पॉसिबल आहे? एक सीवर प्रोव्हाइड केली तर हे रेनी सीझन मध्ये पॉसिबल आहे. येस ऑर नो? समर मध्ये काय होतं, पाणी तुमचं खाली फ्लो करतं आणि पाणी तुमचं खाली फ्लो करतं 0.5 डी पेक्षा जास्त नाहीये, म्हणून तो सर्क्युलर सीवरचे जे ऍडव्हान्टेजेस मिळतात ते मिळत नाही. मग याला ओव्हरकम करण्यासाठी काय केलं गेलं? याला ओव्हरकम करण्यासाठी दोन सर्क्युलर सीवर एकमेकांवरती ठेवला आणि दोन सर्क्युलर सीवर एकमेकांवरती ठेवून त्याच्यापासून तयार केली गेली एक शेप्ड सीवर, ही अशा पद्धतीची सीवर. आता होतं काय, ज्यावेळेस तुमचा फ्लो कमी असणार आहे त्यावेळेस या खालच्या सर्क्युलर सीवरचा ऍडव्हान्टेज आपण घेऊ, फ्लो ज्यावेळेस कमी असेल, आणि फ्लो ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस या वरच्या सीवरचा आपण काय घेणार आहोत, ऍडव्हान्टेज हा घेणार आहोत. काय करणार आहोत आपण, सर्क्युलर सीवर ज्यावेळेस असेल त्यावेळेस खालच्या याचा ऍडव्हान्टेज घेऊ, ज्यावेळेस सॉरी फ्लो कमी असेल त्यावेळेस खालच्या याचा ऍडव्हान्टेज, फ्लो जास्त असेल त्यावेळेस वरच्या याचा ऍडव्हान्टेज आपण घेणार आहोत. आणि म्हणून तुमची एक शेप्ड सीवर जी आहे ही एक शेप्ड सीवर काय केली गेली, डिझाईन केली गेली. आठवत असेल सगळ्यांना? या केसमध्ये तुमच्या एक शिफ्ट रिसिव्हरचं हे डायमेन्शन किती असतं सांगता येईल कुणाला? व्हॉट इज दिस डायमेन्शन इक्वल टू? इट इज नथिंग बट इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ डी डॅश. येस. आणि व्हॉट इज दिस डी डॅश इज इक्वल टू, याचा डायमीटर जर डी असेल तर व्हॉट इज दिस डी डॅश, सर्क्युलर सिव्हरचा डायमीटर जर डी असेल तर व्हॉट इज दिस डी डॅश इज इक्वल टू, इट इज 0.81 टाइम्स ऑफ डी. सॉरी 0.84 टाइम्स ऑफ डी. करेक्ट राजश्री? लक्षात ठेवायचे डी डॅश इज इक्वल टू 0.84 टाइम्स ऑफ डी. आणि ही जी हाईट असते दिस हाईट इज हाऊ मच, 3/2 टाइम्स ऑफ डी डॅश, वेअर डी डॅश इज इक्वल टू 0.84 टाइम्स ऑफ डी. इक्विव्हॅलंट सीवर असतात ह्या. हा डी आणि डी डॅश काय आहे, इक्विव्हॅलंट सीवरचा डायमीटर. इक्विव्हॅलंट सीवर म्हणजे काय, ज्यांची डिस्चार्ज कॅरिंग कॅपॅसिटी ही सिमिलर असते. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? बोला. ओके. सर्क्युलर सिव्हरचा ऍडव्हान्टेज तुमचा सांगितला. सर्क्युलर सिव्हरचा विषय निघाला, यावरती क्वेश्चन पण आला होता म्हणून अजून सांगून देतो. जनरली तुमची सेपरेट सिव्हरेज सिस्टम मध्ये सर्क्युलर सिस्टम प्रोव्हाइड केली जाते. सेपरेट सिव्हरेज सिस्टम मध्ये सर्क्युलर सिव्हर प्रोव्हाइड केल्या जातात. इझी मॅन्युफॅक्चर करणं इझी असतं. त्यानंतर मॅक्सिमम एरिया त्या देतात. काय देतात? मॅक्सिमम एरिया देतात गिव्हन पेरिमीटरसाठी. त्यामुळे त्यांची डिस्चार्ज कॅरिंग कॅपॅसिटी काय असते, जास्त असते. किंवा मिनिमम पेरिमीटर देतात गिव्हन एरियासाठी, त्यामुळे तुमच्यावाला रेजिस्टन्स कमीत कमी मिळतो. आणि याचा ऍडव्हान्टेज केव्हा कॅरी करता येतो, ज्यावेळेस डायमीटर ग्रेटर असेल 0.5 टाइम्स ऑफ डी पेक्षा. येस, करेक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा द, दिस इज एमसीक्यू क्वेश्चन, हे इग्नोर करा. ओके, हे इग्नोर केलं. नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे, हा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय, लक्ष द्यायचंय. तुमच्यावाला जो काही ऍडव्हान्टेज आहे, जे तुमच्यावाला फॉलोइंग स्टेटमेंट इन कंटेक्स्ट ऑफ द सर्क्युलर सीवर ऑफ द फुल डेप्थ डी इज करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट जे आहे हे करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. सो maximum discharge is obtained when depth of the flow is 0.81 times of d. Maximum velocity is obtained when depth of the flow is 0.95 times of d. Maximum velocity is 20% higher than when running full. Maximum discharge is obtained when depth of the flow is 0.95 times of d. चला सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे याच्यामध्ये. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. यस. मॅक्सिमम डिस्चार्ज केव्हा मिळतो? मॅक्सिमम डिस्चार्ज मिळतो ज्यावेळेस 0.95 टाइम्स ऑफ डी पेक्षा व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्या केसमध्ये तुम्हाला मॅक्सिमम डिस्चार्जची ही व्हॅल्यू मिळते. हायड्रॉलिक मीन डेप्थ ऑफ द सर्क्युलर सीवर ऑफ इंटरनल डायमीटर 100 सेंटीमीटर रनिंग इन अ फुल्ली ऑक्युपाइड क्रॉस सेक्शन इज गिवन बाय. हायड्रॉलिक मीन डेप्थ काय असते सर्क्युलर सीवरची? डी डिवायडेड बाय 4. 100 डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू 25. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. येस, क्लिअर आहे? सो 25 इज द राईट ऑप्शन. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग गिव्हन ऑप्शन्स आर नॉट लिस्टेड ॲज अ टाइप ऑफ द सीवर अपॅरटन्सेस. खालीलपैकी कोणते ऑप्शन जे आहे ते सीवर अपॅरटन्सेस नाहीये? मॅनहोल आहे, लॅम्प होल आहे, कॅच बेसिन आहे, सक्शन पंप्स आर नॉट, इज नॉट द सीवर अपॅरटन्सेस. लॅम्प होल जे आहे हे लॅम्प होल काय असतं? लॅम्प होल काय असतं?
तुमची अलाइनमेंट चेक करण्यासाठी लॅम्प होल यूज केले जातात. त्याच्यामध्ये एक लॅम्प सोडला जातो आणि हा लॅम्प वरच्या लॅम्प होल आणि खालच्या मॅन होल पासून ऑब्झर्व केला जातो. लॅम्प होलचा बीम जर दिसत असेल, कारण लाईट जो आहे हा लाईट काय करतो, नेहमी सरळ लाईन मध्ये ट्रॅव्हल करतो. आणि लाईट जर तुम्हाला दिसत असेल, याचा अर्थ काय झाला, तुमचावाला मॅन होल जो आहे हा मॅन होल, सॉरी, लॅम्प सरळ लाईन मध्ये दिसत असला म्हणजे तुमच्या शिवर जे आहेत ह्या शिवर एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे, हा त्याचा मिनिंग होतो. हे होतं तुमचं सिवर बद्दल थोडक्यामध्ये. सिवर मध्ये तुम्हाला जे पॉईंट नवीन मिळाले ते नोट डाऊन करून घ्यायचे. बाकीचे सगळे पॉईंट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन येतात ते हेच आहे की मॅक्सिमम डेली फ्लो काय असतो, 2 टाइम्स ऍव्हरेज डेली फ्लो. मॅक्सिमम आवरली फ्लो काय असतो, 1.5 टाइम्स ऑफ मॅक्सिमम डेली फ्लो, म्हणजे 3 टाइम्स ऍव्हरेज डेली फ्लो. मिनिमम किती असतो, 1/3, त्यासाठी चेक करतात. हे जे होतं हे इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर तुमच्यावाले जे पॅरामीटर्स असतात तुम्हाला विचारायला नाही पाहिजे, हायड्रॉलिक प्रॉपर्टीज ज्या होतात त्यामध्ये डेप्थ ऑफ द सिवरच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा फक्त. म्हणजे रनिंग फुल एक असते आणि रनिंग हाफ फुल किंवा पार्शियली जी फुल असते, या दोघांमधला रेशो काय असतो, तर हे जे असतं हा D/T चा रेशो. इट इज नथिंग बट इज इक्वल टू 1 - cos α/2 टोटल याला डिवायडेड बाय 2. ह्या हायड्रॉलिक प्रॉपर्टीज आहेत. पेरिमीटरचा स्मॉल p डिवायडेड बाय कॅपिटल P इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 360. आणि एरियाचा जो असतो, एरिया ऑफ द फ्लो स्मॉल ए डिवायडेड बाय कॅपिटल ए इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 360 मायनस मायनस साइन अल्फा होल टर्म इज डिवायडेड बाय 2 पाय. हे फॉर्म्युले एवढे लक्षात ठेवायचे. बाकी हायड्रॉलिक मीन डेप्थ अगेन यांचाच रेशो, एरिया बाय पेरिमीटर केला की तो रेशो मिळेल. वेलॉसिटी तुम्हाला मिळून जाईल. वेलॉसिटी हे महत्वाचं आहे. स्मॉल v डिवायडेड बाय कॅपिटल V इज स्मॉल r डिवायडेड बाय कॅपिटल R होल रेस टू द पॉवर 2/3. ही एक इम्पॉर्टंट टर्म काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर दोन सिवर ज्या असतील त्यांच्यामध्ये ट्रॅक्टिव्ह एफर्ट ज्यावेळेस सेम असतो, तर ट्रॅक्टिव्ह एफर्ट ज्यावेळेस सेम असतो त्या केसमध्ये तुमचा वाला स्मॉल r डिवायडेड बाय कॅपिटल R असतो, कॅपिटल S डिवायडेड बाय स्मॉल s. क्लिअर आहे, हे आपण बघितलंय. येस, ही एक इम्पॉर्टंट टर्म होती. फक्त ज्यावेळेस ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे टाऊ, दोन सिव्हर मधला टाऊ ज्यावेळेस सेम असतो, दोन सिव्हरची सेल्फ क्लिन्झिंग कॅपॅसिटी ज्यावेळेस सेम असते, हे इम्पॉर्टंट होतं लक्षात ठेवण्यासारखं. बाकी सिव्हर कोणते पाईप यूज केले जातात, टेस्टिंग काय केली जाते ते सांगितलं. टेस्टिंग ऑफ द सिव्हर झाली, मॅनहोल्स वगैरेचे सांगितलं, क्लीन होल्स वगैरे झाले. तेच सिव्हर मध्ये जास्त काही नव्हतं. बाकी ज्या गोष्टी नवीन होत्या त्या नोट डाऊन करायच्या आहे. त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असणार आहे. पुन्हा काय करायचंय, एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि पुन्हा जॉईन करायचंय. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची रिव्हिजन आपण करणार आहे. ठीक आहे. येस, 7 झाले, 7:05 जॉईन करा.